नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे घरी उपलब्ध असलेल्या आपल्या साहित्यापासून गुलाबजामुन बनवणार आहे रव्याचे। इथे मी 1 वाटी रवा घेतलाय, तेवढीच वाटी मी इथे दूध घेतले। तर पहिल्यांदा आता कढई ठेवली गॅसवर। कढई छान तापल्यानंतर आपल्याला ते दूध जे आपण घेतलेलं आहे ते कढईमध्ये टाकायचे। दुधाला अशा प्रकारे छान उकळी येऊ द्यायची। दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जो वाटीभर रवा घेतलेला आहे तो रवा त्यामध्ये ॲड करायचा आहे। त्यानंतर 2 चमचे तूप टाकायचे आपल्याला त्यामध्ये आणि थोडीशी मी साधी साखर टाकली। तुम्ही या साधी साखरेऐवजी पिठी साखर पण यूज करू शकता, कारण ती लवकर विरघळते। त्या माझ्याकडे पिठी साखर उपलब्ध नव्हती, त्यामुळे मी साधी साखर टाकली त्यामध्ये। तुम्ही पिठी साखर टाकू शकता किंवा साधी टाकली तरी चालतं। तर आता आपण जे ते आहे सगळं मिक्स करून हलवून घ्यायचे। मी थोडंसं मला वाटत होतं की दूध कमी पडते, त्यामुळे मी अजून एक्स्ट्रा वरी दूध टाकले त्यावरती। तर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे ते सगळं। आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्याला वाफ द्यायची की जेणेकरून तो रवा जो आहे तो व्यवस्थित फुगेल आणि ही होईल। त्यामुळे थोड्या वेळ आपल्याला ते झाकून ठेवायचे। तर मी झाकून ठेवलं होतं 5 मिनिटं। तर तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे। तर मी ते आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि 5-10 मिनिटं आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचे, की जेणेकरून आपल्याला हे नंतर असं घट्ट असं मळता येईल। या पद्धतीने थंड व्हायला ठेवायचे बाजूला। तोपर्यंत आपण जो पाक असतो गुलाबजामुनसाठी तो पाक बनवून घेऊया। मी ते 1 ग्लास पाणी टाकले त्यामध्ये आणि 1 वाटी साखर त्यामध्ये ॲड केली। आणि गुलाबजामुनचा पाक आपल्याला जास्त 1 तारी किंवा 2 तारीपर्यंत जास्त पुढे नाही जाऊ द्यायचा आहे। फक्त चिकट लागलं की आपल्याला तो समजायचं की आपला पाक हा तयार झालेला आहे। तर आणि पूर्ण साखर विरघळायची अगोदर। साखर विरघळल्यानंतर साधारणतः 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायचा पाक, तर आपला लगेच पाक तयार झालेला असतो। तर इथे साखर विरघळत आहे। यामध्ये तुम्ही विलायचीची पूड पण टाकू शकता, त्याने छान होते। पण माझ्याकडे सध्या उपलब्ध नव्हती त्यामुळे मी ते टाकली नाही। तुम्ही टाकू शकता विलायचीची पूड करून। तर इथे छान अशी साखर विरघळलेली आहे आणि साधारणतः आता 4 ते 5 मिनिटच मी शिजू देणार आहे हा पाक आणि लगेच म्हणजे चेक करून लगेच हे करणार आहे। थोडंसं चिकट लागलं कीच आपल्याला हे करायचं आहे। पाक झालेला आहे, बघू शकता तुम्ही चिकट लागत आहे असं। तर ते पाक बनवून तयार आहे। तर मी आता ते झाकून बाजूला ठेवून देते। तर आता आपल्याला हे जे आपण ते रव्याचं हे करून घेतलेलं होतं ते आपण जसं गव्हाचं पीठ किंवा आपण खव्याचे गुलाबजामुन करतो तशा पद्धतीने मळून घेतो, तशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचंय। असं घट्ट मळायचं आहे जेणेकरून आपल्याला गोल गोल असे गुलाबजामुन बनवता येतील। तर तुम्ही बघू शकता छान मऊ असं म्हणजे गुलाबजामुन गोल अशा पद्धतीने बनवून झालेला आहे। तर अशा पद्धतीनेच मी सगळे गुलाबजामुन बनवून घेते। आणि आपण यामध्ये खायचा सोडा वगैरे किंवा फुगण्यासाठी खायचा सोडा वगैरे काहीही यूज केलं नाही। बिलकुल असे म्हणजे हेल्दी गुलाबजामुन आहेत की आणि झटपट घरी अवेलेबल असेल त्या साहित्यामध्ये बनणारे गुलाबजामुन आहेत। आणि फक्त हे गुलाबजामुन म्हणजे तो रवा असल्यामुळे तळायला थोडंसं
वेळ जास्त लागतो, ते तळण्यासाठीच जास्त थोडासा वेळ लागतो. तर इथे झालेले आहेत माझे गुलाबजामुन सगळे बनवून. नंतर मी कढई ठेवलेली होती त्यामध्ये तेल टाकून तापण्यासाठी, आणि अगोदर मी बघितलं थोडं चेक करून तेल तापले का, तर तेल तापलेलं होतं. त्यामुळे सगळे गुलाबजामुन मी म्हणजे एक घणा टाकून घेते अगोदर. आणि गॅस तळताना एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की गॅसची फ्लेम म्हणजे गॅस हा बारीक करूनच आपल्याला तळायचं आहे, नाहीतर मधून म्हणजे रवा जो आहे तो कच्चे राहू शकतात नाहीतर मग. त्यामुळे कितीही वेळ लागला तरी चालेल, पण बारीक गॅस करूनच आपल्याला हा गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. बारीक गॅस असल्यामुळे आपल्याला तो तळायला वेळ लागतो थोडा. आणि एकसारखा कलर येईल असं तळून घ्यायचं आहे आपल्याला. तरी ते बघू शकता तुम्ही, छान कलर येत आहे एकसारखाच. थोडा वेळ मी अजून तळून घेते जेणेकरून म्हणजे छान असे ब्राऊन कलरचे होतील. आणि कधीही भाजलेला रवा गुलाबजामुनला यूज करायचा नाही, कारण मग गुलाबजामुन ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळतात. किंवा मोठाही रवा यूज करायचा नाही, बारीक रवा यूज करायचा आहे. आणि भाजलेला नाही, कच्चा रवा यूज करायचा आहे गुलाबजामुनसाठी. तर छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सगळ्या सेम कलरचे गुलाबजामुन भाजून घ्यायचे. तरी ते भाजलेले म्हणजे तळलेले आहेत गुलाबजामुन, सॉरी. तर मी काढून घेते आता पहिला घणा. आणि तो लगेच आपल्याला जो पाक केला आहे आपण गरम असतानाच आपल्याला त्या गरम गुलाबजामुन गरम पाकामध्येच टाकून घ्यायचे. तर मी आता ते अगोदर टाकून घेते गरम आहे तोपर्यंत. म्हणजे गरम टाकलं की काय होतं की लवकर पाक पितात ते गुलाबजामुन. त्यामुळे लवकर गरम आहे, पाक पण गरम आहे, गुलाबजामुन पण गरम, त्यामुळे लगेच टाकून घ्यायचं आहे. तर मी आता दुसरा घणा जो आहे ते टाकून तळून घेते.
तर इथे दुसरी बॅच किंवा दुसरा घणा पण तळून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान एकसारखा कलर आलेला आहे. आणि मी लगेच तो पण घणा गरम गरम पाकामध्ये, गरम आहेत गुलाबजामुन तोपर्यंत टाकून घेते आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हलवून घेते, जेणेकरून सगळे गुलाबजामुनमध्ये पाक जाईल शेव ह्याच्यापर्यंत मध्येपर्यंत. तर असं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि तुम्हाला एक मी कट करून दाखवते की मध्ये पाक जातोय की नाही किंवा मऊ गुलाबजामुन होतात की नाही आपल्या खव्यासारखे. तर तुम्ही बघू शकताय कशी किती छान स्ट्रक्चर पण आलेला आहे आणि बघू शकता किती मऊ झालेले आहेत, हात लावलं तरी हे होत आहेत. तर इथे आपले गुलाबजामुन बनवून तयार आहेत. मी एका वाटीमध्ये काढून घेते. जास्त नाही, मला कमीत कमी 30 मिनटं म्हणजे अर्धा तासच लागले असतील हे गुलाबजामुन बनवण्यासाठी. जास्त वेळ पण घेत नाही ते गुलाबजामुन. तरी ते छान असे आपले रव्याचे गुलाबजामुन बनवून तयार आहेत. आणि आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता गोड असं खाण्यासाठी काहीतरी म्हणजे जेवताना. तर इथे आपले छान गुलाबजामुन बनवून तयार आहेत.